सिंबा, अय सिंबा, कुठे गेला लेकाचा काय माहित. गाऊ दे, आता सोडतच नाही त्याला. चान्सच बघत असतोय ना जर चुकवायची. एकदा घाव सिंबा, तुला सोडतच नाही बघ. अय सिंबा, 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 अय सिंबा, तुला सोडतच नसतो आता. सिंबा, आईला पैसे, इकडे कोणाचे पैसे पडले. कोण दिसत तर नाही. जाऊ दे, गावले तर कशाला सोडायचे. सिंबा, अय सिंबा, कुठे गेला लेकाचा काय माहित. आणखी एक नोट. कोणाचा तरी खिस्सा पाटला होता वाटतं. माझ्या नशिबात आज चांदी झालीये. सकाळी सकाळी 200 रुपये गावले. सिंबा, कूद, कूद, कूद. या साहेब, नमस्कार. पाटील, बॉडी कुठे आहे? त्या तिकडे आहे साहेब, याला दिसतोय. चला दाखवा. काय रे, तुझं नाव काय? साहेब किसन परब. आणि तू इथे काय करत होतास? साहेब, मी गुरुचारा इकडे आणली होती. आमचा सिंबा अचानक माझी नजर चुकून इकडे आला. त्याला शोधत शोधत मी इकडे आलो होतो. सिंबा? हा सिंबा कोण? साहेब, ते आमच्या लाल्या गायचं वासरू. लय अवदांड आहे बघा. सारखं इकडे तिकडे पळत असतंय. त्याच्याच मागं मागं इकडे आलो होतो. आणि साहेब, तिथंच तो माणूस दिसला. कुठे? साहेब, तिथेच आहे तो माणूस. तिथे आहे बॉडी. डोक्याला मागे जखम, मागून वार केलेला दिसतो. त्याला मारून अंदाजे 3-4 दिवस झाले असतील. हा आजूबाजूचा एरिया सगळा नीट तपासा. शंभराची नोट. सर, इथे 2 नोटा सापडल्यात 100च्या. इथे एका बाईची बॉडी आहे. ओ माय गॉड. सर, इकडे अजून 2 बॉड्या आहेत.
आकाश, शिल्पा, ते समोर बघा. पूजा यज्ञ नोटा, हा काहीतरी विचित्र प्रकार दिसतो. तू इथल्या सगळ्या गोष्टी सील करून घे. त्या पलीकडच्या झुडपात आणखी एक बॉडी मिळाली आहे. शिल्पा, तू 2 पंच आणखी बोलो इन्क्वेस्ट पंचनाम्यासाठी. येस सर. आकाश, येस सर, ॲम्ब्युलन्स बोलवून घे आणि ह्या सगळ्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स मला अर्जंट पाहिजे. ओके सर. सर, फॉरेन्सिक लॅबला कॉन्टॅक्ट केला होता. रिपोर्ट आले की लगेच पाठवतो म्हणाले. बाकीच्या वस्तू फिंगरप्रिंट्सला पाठवल्यात? हो सर. सर, या पंचनाम्याच्या कॉपीज तुमची सही राहिली. पवार, तुम्ही मिसिंग ब्युरोला कॉन्टॅक्ट करा. आपल्या भागातल्या जेवढ्या पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट्स रजिस्टर झालेत त्यांचा 1 महिन्याचा रेकॉर्ड मागवून घ्या. यस सर. सगळेच खून एकाच पद्धतीने झाले. ह्या खुनांचा नक्की हेतू काय असेल आणि घटनास्थळी सापडलेलं ते पूजेचं सामान, या खुनांचा आणि त्या पूजेचा काही संबंध असेल तर आपल्याला ह्या गावात आणि आजूबाजूच्या गावात असले कोणी प्रकार करतंय का ह्याची माहिती घ्यावी लागेल. हो सर, मी चौकशी करते. 7 बॉडीज, एक ठिकाण, हत्या नाही हत्याकांड, सामूहिक हत्याकांड. सुनील ढाके हा एक नंबर एकाच पानावर असं मध्येच लिहिलंय. डायरीच्या बाकी पानांवर नंबर लाईनीत लिहिलेत. हे धाग्याचं टोक असू शकतं. या माणसाला ट्रेस करा. हा त्याचा नंबर, ऍड्रेस मिळवा त्याचा. पण सर, मयत व्यक्तीचं नाव सुनील ढाके असेल तर? नाही, कारण आपण आपल्या डायरीवर पहिल्याच पानावर आपलं नाव नंबर पत्ता लिहितो, असं मधल्या पानावर नाही. तुम्ही एक काम करा, API मॅडमला सांगा या सुनील ढाकेला जिथे असेल ना तिथून उचला. यस सर. एक्सक्यूज मी. कोण पाहिजे मॅडम? सुनील ढाके, हेच घर आहे ना त्याचं? हो, हेच आहे. पण काय काम आहे? सुनील आहे का घरात? हो बोलव. हो, ऐकलं का? कोण आलंय ग? पोलीस? काय झालं साहेब? काय काम होतं? तू सुनील ढाके का? हो मीच. पण माझ्याकडे काय काम तुमचं? काही नाही, सहजच आलोय, वेळ जात नव्हता म्हणून. चल पोलीस स्टेशनला. अहो मी काय केलंय? कळेल, पोलीस स्टेशनला गेल्यावर सगळं कळेल. चल. हो. व्हॉट? आणखी 2 बॉडीज? मॅडम, इथे अजून एक बॉडी आहे. Oh my God. या 10 खुनांशी तुझा काय संबंध? अहो मॅडम, मला काय माहिती नाही, मी काय नाही केलो. मॅडम, तुम्ही खूप साध्या पद्धतीने विचारताय, त्याला माझ्या पद्धतीने विचारतो म्हणजे सगळं पटापट खरं. हो मला खरंच काय माहिती नाही बघा, कुणाशी माझा काय संबंध नाही. ही डायरी बघ, माहिती आहे कोणाची आहे? हो साहेब, ही डायरी दादासाहेब चव्हाणांची आहे. दादासाहेब चव्हाण कोण? माझ्या ओळखीचे आहेत. हा फोटो बघ, या मृतदेहाजवळ ही डायरी सापडली. ओळखतोस का या माणसाला? हो हो साहेब, हे दादासाहेब चव्हाणच आहेत. आणि ह्यांचा खून? बोल, ह्या माणसाशी तुझा काय संबंध? अहो हे माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. ह्यांना उसने 3 लाख रुपये पाहिजे होते म्हणून माझ्या एका ओळखीच्या इन्व्हेस्टरकडून ह्यांना घेऊन दिले होते. कशासाठी हवे होते त्यांना? नाही मी ते काय विचारलं नाही, पण एका आठवड्याच्यात व्याजासकट परत करतो असे म्हणाले होते. अरे एवढी मोठी रक्कम तू उसनी घेऊन दिलीस आणि तेही कशाला पाहिजे ते न विचारता? अहो माणूस भरोशाचा होता म्हणून दिले. त्यांना त्यांच्या काही मित्रांसोबत कणकवलीला काही कामासाठी जायचं होतं, कदाचित त्याच कामासाठी वापरले असतील. तुझ्या ओळखीचे आहेत का ते मित्र? नाही मॅडम, मी त्यांना एकदाच भेटलोय.
म्हणजे दादासाहेबांनी पैसे दिले ना तेव्हा ते तिथे होते. दादासाहेबांनी माझी ओळख करून दिली होती त्यांच्याशी. ते फोटो बघ, यात आहेत का ते दादासाहेबांचे मित्र? नाही साहेब. हो साहेब, हा दादासाहेब चव्हाणांचा मित्र आहे. काय नाव आहे या मित्राचं? हे विजयसिंग दुधे. हा बघ, हे संजय गावारे साहेब. हा बघ, हे विनायक पिसाळ. हे चौघेच जण कणकवलीला जाणार होते की अजून कोणी होतं? त्यांच्यासोबत आणखी एक मित्र कणकवलीला जाणार होता आणि तोही त्या दिवशी तिथे होता. त्याचा फोटो आहे का इथे? नाही, त्याच्यामध्ये फोटो नाही त्याचा. त्याचं नाव? त्याचं नाव हां, अमित शिंदे. अमित शिंदे. या माणसाचा फोटो या मृतदेहांमध्ये नाहीये. जर हा माणूस सापडला तर ह्या सर्व खुनांची कोडी सुटते. बोला, काय सेवा करू आपली? सेवा नाही, चौकशीसाठी आलोय. कसली चौकशी? आमच्या लॉजवर कसलेही गैरप्रकार चालत नाही. एकदम कायदेशीर पद्धतीने लॉज चालवतो. पण तुम्ही कसली चौकशी करायला आलाय? यांना ओळखता? सर, आता आमच्या लॉजवर रोज एवढी वेगवेगळी माणसं येतात, कोणाकोणाचा चेहरा लक्षात ठेवणार? काही आठवत नाही हो. यांना ओळखता? नीट आठवा. हा, आठवलं साहेब. हे सर्व एकत्र आले होते लॉजवर. काय झालं त्यांचं? खून झाला यांचा. खून? या चौघांबरोबर आणखी एक जण होता, त्याला ओळखता तुम्ही? हा, आठवलं साहेब. यांच्याबरोबर अजून एक जण होता. हो, रूम त्यानेच बुक केली होती. नाव काय त्याचं? एक मिनिट. अमित शेनॉय. 29 ऑक्टोबरला अमित शेनॉय या नावाने या माणसाने 5 जणांसाठी रूम बुक केली होती. रूम नंबर 103. म्हणजे सुनील ढाकेने सांगितलेला अमित शिंदे आणि हा अमित शेनाय एकच व्यक्ती आहे. होय मॅडम, म्हणजे अमित शिंदेने नाव बदलून रूम बुक केली. हो सर, इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. हो, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सगळ्यांची हत्या डोक्यावर वजनदार वस्तू मारून केली आहे. मिसिंग पर्सन ब्युरोकडून काही माहिती मिळाली की मी तुम्हाला लगेच रिपोर्ट करतो सर. येस सर, जय हिंद. सर, मिसिंग पर्सन ब्युरोकडून उरलेल्या 6 मैतांपैकी या चौघांची ओळख पटली आहे. कोण आहे ते चौघे? हे कुटुंब आहे. केरुभाई माळी, अनिता माळी आणि त्यांची 2 मुलं, राजेश आणि संजय माळी. काय? सगळी फॅमिली? आणि यांची मिसिंग कंप्लेंट कुठे रजिस्टर होती? वाशी पोलीस स्टेशनला. हे कुटुंब वाशीलाच राहिलं होतं आणि त्यांना अशी माहिती मिळाली की माळी कुटुंबाने बोरिवली ते मालवण असा खाजगी बसने प्रवास केला. त्यांनी सर्वोत्तम टूर्स अँड ट्रॅव्हल मधून तिकीट्स बुक केली होती. त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. त्यांनी 13 नोव्हेंबर 2013ला एकत्र 5 तिकीटं काढली अशी माहिती ट्रॅव्हल एजन्सीकडून मिळाली. प्रवासाच्या वेळी हे 5ही जण वाशीहून एकत्र बसमध्ये चढले होते आणि या नंबरवरून बस तिकिटांचं बुकिंग केलं होतं. कुणाचा नंबर आहे हा? कारचे डिटेल्स लगेच. एक मिनिट. सर, ह्याच्या मैताच्या खिशात सापडलेल्या मोबाईलचे कॉल डिटेल्स. हा नंबर केरुभाऊ माळींचा आहे. हे दोन्ही नंबर एकच आहे आणि केरुभाऊंना प्रवासापूर्वी ह्या नंबरवरून सतत कॉल येत होते आणि तिकिटाचं बुकिंग पण ह्यानेच केलं. पवार, ह्या केरुभाऊंना आलेल्या फोन नंबरचे डिटेल्स मिळवा. आणलेत ना सर. कॉल डिटेल्स चेक करत असताना मलाही शंका आली होती, कारण ह्या नंबरवरून केरू भाऊंना बरेच कॉल आलेत सर. म्हणून मी ह्या नंबरचे डिटेल्स मिळवले. हा नंबर अमित शिंदेचा आहे. हा अमित शिंदे ह्या खुनांचा एक कॉमन पॉइंट आहे, पण तो त्यांच्यासोबत का होता आणि त्यांनीच ह्या सगळ्यांना सोबत आणून त्यांचे खून केलेत आणि केले असतील तर का? या हत्याकांडात अमित शिंदेची मोठी भूमिका दिसते. त्याचा फोन नंबर ट्रॅकिंगवर टाका आणि तो जिथे असेल ना तिथून त्याला ताबडतोब उचला. यस सर.
अमित शिंदे. हे बघा दिवाकर, असं नाही करता येणार. अहो, एकदा तुम्ही बाबांकडून तुमचे पैसे डबल केले, आता पुन्हा नाही करता येणार. मला 2 लाखांची गरज आहे हो. 1.5 लाख जमलेत. तेही शेटकडनं कर्ज घेतलं हो मी. आईच्या आजारामुळे ना आधीच खूप कर्ज झालंय हो. आता काय करू काय कळत नाहीये. माझ्या आईसाठी पैसे हवे तो. मला तिला मरू नाही द्यायचे हो. प्लीज काहीतरी करा. प्लीज समजून घ्या. बरं, तुम्ही रडू नका, शांत व्हा. मी बाबांशी बोलेन, पण त्यासाठी तुम्हाला एक काम करायला लागेल. करीन ना, तुम्ही सांगाल ते काम करेन. किती पैसे तुमच्याकडे आता? आता 1.5 लाख आहेत. आणखी काही पैशांची व्यवस्था करायला लागेल. आणखीन किती? आणखी लाखभर रुपये उभे करा. लाखभर? लाखभर रुपये जमतील असं वाटत नाही हो मला. हो, तुम्ही एकदा तुमचे पैसे बाबांकडून डबल केले, हो. आता तुम्हाला पुन्हा बाबांकडून पैसे डबल करायचे असतील तर त्यासाठी मोठी पूजा करायला लागेल. बरं. त्याचा खर्च जास्त आहे. तुम्ही फक्त पैशांची व्यवस्था करा आणि मला फोन करा. चालेल. ठीक आहे? मिस्टर अमित शिंदे, पैसे डबल करतो म्हणे तू. चल पोलीस स्टेशनला चल. साहेब मी काही केलेलं नाहीये. आम्हाला पण पैसे डबल करायचे. साहेब मी काही केलेलं नाहीये साहेब. हा बोल ना आता. नाही साहेब, आई शपथ मी खरं सांगतोय, मी कुणाचाही खून केलेला नाहीये. गप. आईची खोटी शपथ घेऊन आता तिला पण मारतोस का? हा, 1 नाही 10 खून केलेस तू. हत्याकांड घडवून आणलंस आणि आता मी काय ना केलं असं म्हणतोस? हा, नाही साहेब, मी खरं सांगतोय, मी नाही केले हे खून. मग कोणी केले? लोकांना पैसे डबल करून देतो म्हणून सांगून तू जाणत होतास ना इथे. हो साहेब, मी आणत होतो त्यांना इथं, पण मी नाही केला त्यांचा खून. माझं काम फक्त गरजू लोकांना हेरून त्यांना मालवणपर्यंत घेऊन येणं एवढंच होतं साहेब. आणि तुला त्या लोकांना मालवणपर्यंत आणायला कोणी सांगितलं? अरे बोल ना. संतोषने सांगितलं साहेब. हा संतोष कोण? संतोष चव्हाण. हा सगळा त्याचा प्लॅन होता साहेब. त्याने मला सांगितलं की पैशांची गरज असलेल्या लोकांना पकड आणि त्यांना सांग की मालवणला एक बंगाली बाबा आहे जे पैसे डबल करून देतात. तिथून पुढे जे काही करायचं ते तोच करत होता साहेब. पण तू त्याला मदत केलीसच ना. हा संतोष चव्हाण कुठे सापडेल? मालवणला, त्याच्या मामाच्या गावाला. अरे पत्ता, मामाच्या गावचा पत्ता. तुकाराम गावडे, म्हसोबा मंदिर जवळ, प्लॉट नंबर 20, मालवण. तुकाराम गावडेचं घर ते समोरचं. पोलीस? हो, पोलीस आले, बाहेर या. काय झालं साहेब? काय झालं साहेब? तुकाराम गावडे तुम्हीच का? हो हो. आणि ह्या कोण? मी यांची बायको स्मिता. पण काय झालं साहेब? आमची एवढी चौकशी कशापाई करताय तुम्ही? संतोष चव्हाण तुमचा कोण? आमच्या भाचा, यांच्या बहिणीचा मुलगा. काय केलं त्यानं? ते नंतर सांगतो, आधी जे विचारलं ते सांगा. तो तुमच्याकडेच असतो ना? होय साहेब, लहानाचा मोठा आम्हीच केला त्याला. मग आता कुठे तो? काय माहिती, तो घरात नाही. पकड त्याला. हे थांब. हे बोलतो हा? मार नका ना साहेब. कोण? मुंबईला जायच्या अगोदर कुठे राहत होतास आणि काय करत होतास? सांगतो. मालवणला मामाकडे राहायचो साहेब. लहानपणापासून तिकडेच राहायचो. काय ग ये? 10 खून केलेत त्याने. तुझ्याच घरात राहत होता आणि नाही म्हणते? काय माहित आहे ना ते खरं खरं सांग, नाही तर तुला आणि तुझ्या नवऱ्याला दोघांनाही खडी फोडायला जावं लागेल. खोटं बोलू नकोस. खोटं नाही सांगत मॅडम. संतोष आता मुंबईलाच असतो, आधी मध्ये गावी येतो. आता तो काय करतो आम्हाला काय पण माहित नाही. माहित नाही? मग मगाशी घरात नाही असं का सांगितलंस? साहेब, तुम्हाला मी घाबरले होते त्यामुळे तसं सांगितलं. पण चप्पल सांगते, संतोष असं काय वागेल असं काय वाटलंच नाही. गावी आले की तुमच्याकडेच असतो ना? मग त्याने कधी सांगितलं नाही तो काय करतो ते? मुंबईला रिक्षा चालवतो एवढंच सांगितलं त्यानं, बाकी काय नाही. आणि आम्ही पण काही विचारलं नाही. वर्षातून 2 वेळा येतो, मे महिन्यात आणि गणपतीला.
म्हणजे तो गणपतीला गावाला गेला तेव्हा त्याने हे सगळे खून केलेत. होय साहेब, गणेश चतुर्थीच्या 5-6 दिवस आधी मी दादासाहेब चव्हाणांना भेटलो होतो. संतोष गावी आलाच होता. मे महिन्यात दादासाहेबांचे 10,000 रुपये संतोषनेच डबल केले होते. मीच त्यांना संतोषकडे घेऊन गेलो होतो. आता त्यांना पैशांची परत गरज होती. मी संतोषला त्यांच्याबद्दल सांगितल्यावर त्याने ह्या वेळेला आणखी काही माणसं तयार करायला सांगितलं. मी दादासाहेब चव्हाणांना सांगितलं की आणखी कुणाला गरज असेल तर सांगा, बाबा सगळ्यांचे पैसे डबल करून देतील. तेव्हा त्यांनी माझी भेट त्यांच्या 3 मित्रांशी करून दिली आणि दादासाहेबांचे आधीचे पैसे डबल झाल्यामुळे बाकीचे तिघे सहज तयार झाले होते. सुनील एकदम येऊन आलास. पैसे आणलेस का? हो मग हे घ्या, 3 लाख आहेत, मोजून घ्या. आता मोजायला कसं हवंय? तू मोजलेस ना, बस. मित्रांनो, हा माझा मित्र सुनील ढाके, आपला जवळचा मित्र आहे आणि आपल्याला लागेल तेव्हा मदत करतो. सुनील हे माझे कामातले मित्र आहेत. हा विनायक पिसाळ, विजय सिंग दुबे, संजय गवारे. दादासाहेब वेळेवर भेटतील ना पैसे? आठवड्यातच व्याजासहित परत करतो. आता आपले पैसे डबल होणार, डबल. मग त्या सगळ्यांनी तुला पैसे दिले? हो. पुढे त्यानंतर मी त्या चौघांना घेऊन कणकवलीला गेलो, पल्लवी लॉजमध्ये. रूम मिळेल एका दिवसासाठी? मिळेल ना साहेब. किती रूम हवे आहेत? नाही, रूम तशी एकच हवी आहे. आम्ही सगळे सोबत आहोत. 5 जणांसाठी तुम्हाला जर 1 रूम हवे असेल ना साहेब, तर 300 रुपये जास्त द्यावे लागतील. चालेल ना? हे घ्या, इथे एंट्री करा. द्या. आता नेहमीप्रमाणे अमितने माणसं पोचवायचं काम केलं आणि तू त्यांना मारायचं. बोल, कसं मारलं त्या चौघांना? मी एकट्याने नाही मारले, हा अमितही सोबत होता. हा अमित ना 4 जणांना घेऊन कटकटला लॉजवर थांबला होता. बाकीची सगळी तयारी मी करून ठेवली होती. बंगाली बाबाचे कपडे, तंत्रमंत्राचं सामान सगळं तयारी करून ठेवली होती. अमित रात्री मामाच्या घरी आला, मग मी केलेली तयारी दाखवायला त्याला तिकडे घेऊन गेलो. हा अमित संतोष सोबत नेहमी यायचा का तुमच्या घरी? नेहमी नाही, हल्ली 2-3 खेपेलाच आला होता. पण जेव्हा जेव्हा आला तो एकटाच आला, ते पण रात्रीच. आणि सकाळ सकाळच्याला उजाडायच्या आधी दोघं बी निघून जायचे. आणि त्या चौघांना लॉजवरून त्या जागेवर कधी घेऊन गेलास? दुसऱ्या दिवशी सकाळी लॉजवरून ग्रामपंचायत ऑफिसपर्यंत रिक्षाने गेलो. तिथून पुढे पायी अनवाणी चालत जायला निघालो होतो. या संतोषने तसं करायला सांगितलं होतं साहेब. का? पूजेच्या ठिकाणी पायी चालत जाणं हा पूजेचाच एक भाग आहे, असं याने त्यांना सांगायला सांगितलं होतं साहेब. ती रिक्षा कोणाची होती? अरे काय विचारलं तुला? ती रिक्षा कोणाची होती? तोंडातून आवाज काढायचा, नाहीतर मी तुझ्या गालावर आवाज काढतच राहीन. योगेशची रिक्षा होती साहेब. योगेश याचाच मित्र आहे साहेब. योगेश माझ्याच गावातला आहे, मित्र आहे माझा. आणि या सगळ्या कामांसाठी मी त्याचीच रिक्षा वापरायचो. स्टेशन चलो. साहेब तुम्ही? पोलीस स्टेशनला चल. माझा काही संबंध नाही साहेब. मी गावातला गरीब रिक्षावाला आहे साहेब. हो, तू रिक्षावाला गरीब, हा माणसांना मालवणला घेऊन येणारा दुसरा गरीब, आणि हा तुमची वाट बघत बसणारा बंगाली बाबा तिसरा गरीब. तू बोल, त्या चौघांना रिक्षातून उतरवल्यावर काय केलं? साहेब त्या चौघांना मी पायी चालत चालत त्या जागेवर घेऊन गेलो. ठरल्याप्रमाणे हा योगेश ग्रामपंचायत ऑफिस जवळ रिक्षा लावून आधीच आडवाटेने तिथे पोहोचलेला असायचा. या संतोषला बाकीच्या तयारीला मदत करायला आणि पैशांचा पाऊस पाडायला साहेब. चल काली कलकत्ते वाली, तेरा वतन न जाए खाली. चमत्कार कर, चमत्कार कर. बच्चों का पैसा दुगना कर, पैसा डबल कर. इन बच्चों का पैसा डबल कर, इन बच्चों को पैसा दुगना कर. महाकाली कलकत्ते वाली, महाकाली पैसा दुगना कर. पैसों की बारिश कर दे, पैसों की बारिश कर दे माँ, पैसों की बारिश कर दे. चल काली कलकत्ते वाली, तेरा वचन न जाए खाली. हा पैशांचा पाऊस कसा पाडायचा तुम्ही? साहेब
ज्या वेळेला विधी सुरू असायचा त्यावेळेला हा योगेश वर लपून बसलेला असायचा साहेब. होय साहेब, जेव्हा शेवटचा मंत्र म्हणून संतोष आगीत आहुती टाकून आग भडकवायचा तेव्हा मी वरून खाली नोटा सोडायचो साहेब. पैसों की बारिश कर दे, पैसों की बारिश कर दे माँ, पैसों की बारिश कर दे. कलकत्ते वाली पैसा बढ़ा दे, पैसा डबल कर माँ, पैसों की बारिश कर दे, बारिश कर दे. पुढे बोल. पैशांचा पाऊस पडल्यावर काय केलं तुम्ही? पैशाचा पाऊस पडतोय, पाऊस ते चौघे खूप खुश आहे आणि पैसे गोळा करायला धावले. मग मी अमित आणि योगेशला खुलावलं. योगेश खाली आला. ते चौघे बेसावत पाहून त्यांच्यावर आम्ही हल्ला केला. अरे त्या चौघांना मारून त्यांचे पैसे घेतलेत तुम्ही? हा? अरे बोल. हा? बोल. किती पैसे घेतले? 6 लाख रुपये. आणि काय केलं त्या पैशांचं? आम्ही तिघांनी आपसात वाटून घेतले. झटपट पैसे कमवण्याच्या नादात त्या लोकांचा बळी घेतलात तुम्ही. आता मला खाली घालून काही उपयोग नाहीये. त्या चौघांना मारल्यानंतर पुढे कोणाला मारलं? शंकर तारडे आणि हेमंत ठाकरे. ते दोघे आणि आधीचे चौघे 6 झाले. आणि ते बाकीचे चौघे ते तर अख्खं कुटुंब होतं ना. अरे गप्प का झाला? हा? त्यांना कसं मारलंस ते बोल ना. बोल. सांगतो. या अमितने मला फोन केला की त्याला आणि एक माणूस गावलाय, खूप गरजू आहे. मी सांगितलं आण. त्या केरू भाऊची आणि तुझी भेट कुठे झाली? वाशीला साहेब. केरू भाऊंना मी एका बंगाली बाबाच्या मठातून बाहेर पडताना पाहिलं. त्यांच्या एकंदरीत दिसण्यावरून ते सहज फसणाऱ्यांपैकी आहेत हे माझ्या लक्षात आलं. मग मी त्यांचा पाठलाग केला. ते कुणाशी तरी फोनवर बोलत होते. मला थोडा वेळ अजून द्या, मी तुमचे सगळे पैसे परत करतो. अजून व्यवस्था झालेली नाहीये. हे बोलणं ऐकल्यानंतर माझं लक्षात आलं की ते खूप गरजू आहेत. मग मी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. शेवटी मी त्यांना एका ST स्टँडमधनं बाहेर पडताना पाहिलं आणि मी मुद्दाम त्यांच्यासमोर फोनवर बोलण्याचं नाटक करू लागलो. शेवटी तुझ्यासारख्या एका मित्राने मला एका बाबांबद्दल सांगितलं जे पैसे डबल करून देतात. तू विश्वास नाही ठेवणार, पण बाबांनी माझे सगळे पैसे डबल केले, डबल. तू आता एक काम कर, पैशांची व्यवस्था कर आणि मला फोन कर. हो साहेब, एक मिनिट. नमस्कार साहेब. आता तुम्ही कुठल्यातरी बाबाबद्दल बोलत होतात. साहेब, मला पैशाची खूप गरज आहे हो. मला त्यांचा पत्ता मिळेल का? हो सॉरी, पण मी तुम्हाला त्यांचा पत्ता नाही देऊ शकत. काय त्या बाबांना असं डायरेक्ट भेटता नाही येत. साहेब, तुम्ही चला ना माझ्याबरोबर. खरंच सांगतो, मला खूप गरज आहे पैशाची. त्यांनी 3 लाख रुपये जमा केले आणि मला फोन केला. मग मी सर्वोत्तम टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून बोरिवली ते मालवण अशी 5 तिकीटं बुक केली. मी, केरू भाऊ, त्याची बायको अनिता आणि मुलं संजय आणि राजेश. आम्ही संध्याकाळी वाशीवरून बसमध्ये चढलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मालवणला मयूर लॉजमध्ये उतरलो. मला अजूनही काळजी वाटते हो. अगं, आता कसली काळजी करतेस? आपण आलोय ना बाबाकडे. सगळं होईल ठीक. असंच हो. हो असंच होणार. हे घ्या चावी. रूम नंबर 203 वर. आता तुम्ही फ्रेश व्हा, मी बाबांना भेटून येतो. आपण उद्या सकाळी निघूया. ठीक आहे? ठीक आहे, चल आपण फ्रेश. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना लॉजवरून त्या जागेवर घेऊन गेलो. याच्याच रिक्षाने ना? हो साहेब. चला. आई, अजून किती चालायचंय ग? आलंच रे बाळा आता. गाई चालून चालून पाय दुखायला लागले का? हो साहेब, अजून किती लांब आहे? पोचलोच होता आपण. बाबा आपली वाट पाहत असतील. चला चला पटकन चला चला. पोरांनो, भरभर पाय उचला. चला. बाबा, हे केरू भाऊ आणि त्यांची फॅमिली. सगळं समजावून सांगितलंय त्यांना.
आओ केरू भाई बैठो, मुहूर्त का टाइम हो गया है। केरू बाबू पैसा दो। चल काली कलकत्ते वाली, तेरा वचन न जाए खाली। बारिश कर पैसों की बारिश कर माँ। बहा दे डबल कर, पैसा बहा दे, बारिश कर दे माँ काली, बारिश कर दे, पैसों की बारिश कर दे माँ। पैसा डबल कर, बंदे को नाराज मत कर, पैसे की बारिश कर दे। डबल कर पैसा डबल कर माँ काली, पैसों की बारिश कर, चमत्कार कर, बारिश कर दे। पैसा बहा दे। बाबा चमत्कार, बाबा तुम्ही महान आहात तुम्ही. आता आमचे सगळे प्रॉब्लेम दूर होणार. साहेब हे सगळं तुमच्यामुळे. खरंच तुम्ही देवासारखे भेटलात साहेब. बाबा तुमचे खूप खूप उपकार झाले साहेब. केरू भाऊ, आता तुमचे पैसे डबल झाले. हो. पण ते घेण्याआधी एक विधी करायला लागेल. हा बोला ना. त्यासाठी हात जोडा आणि डोळे बंद करा. केरू भाऊंच्या सगळ्या फॅमिलीला न्यायची काय गरज होती? का मारलं त्यांना? आता बोलताय की मारू? केरूबाईंना 30 लाखांची गरज होती. मग मी त्यांना म्हटलं की 15 लाख लागतील, पण त्यांच्याकडे फक्त 3 लाख होते. आणि मी त्यांना आधीच सांगितलं होतं की एका माणसाचे पैसे आयुष्यात एकदाच डबल होतात. त्यांच्या 3 लाखाचे 6 लाख होतील असं सांगितल्यावर त्यांनी आपल्या बायकोला व 2 मुलांना सोबत आणण्याचं ठरवलं. ते म्हणाले की आम्ही 4 सोबत आलो तर 3 चे 6, 6 चे 12, 12 चे 24 आणि 24 चे 48 लाख होतील. 30 लाखाचं कर्ज फेडून वर 18 लाख उरतील. पण मी ही रिस्क घ्यायला तयार नव्हतो साहेब. मी त्यांना खूप टाळण्याचा प्रयत्न केला. मग ते म्हणाले की जर असं असेल तर मी बाबांकडे येणारच नाही. मग मी ही गोष्ट संतोषला सांगितली. त्यामुळे हाती आलेलं बकरं जाऊ नये म्हणून त्याने केरूबाईंना आपल्या फॅमिलीला सोबत आणायला सांगितलं साहेब. अरे तुम्ही फक्त पैशांसाठी लोकांच्या भावनेचा गरजेचा फायदा घेतला. हा, त्यांना जिवे मारलात, हत्याकांड घडवलात. यासाठी तुम्हाला फाशीच होईल. कमांडर, या लोकांना आत घेऊन जा आणि इतका तुडवाना की 4 दिवस तरी सूज उतरली नाही पाहिजे. पैसे कमवण्यासाठी माणसं कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं. यांनी पैशांसाठी 10 लोकांचा खून केला. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, या घटनेसाठी जेवढे हे गुन्हेगार जबाबदार आहेत तेवढीच ही बळी गेलेली माणसं सुद्धा जबाबदार आहेत. पैशांच्या लोभापायी या माणसांनी बंगाली बाबा, पैशांचा पाऊस अशा गोष्टींवर विश्वास ठेवला आणि त्यांचा बळी गेला. आपल्या समाजात अजूनही अंधश्रद्धा शिल्लक आहे आणि म्हणूनच ही संतोष सारखी लोक त्यांचा फायदा उचलतात. जोपर्यंत लोक जागृत होत नाहीत, अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातला फरक त्यांना कळत नाही, तोपर्यंत दुर्दैवाने आपल्याला अशा गुन्ह्यांचा तपास करावाच लागणार आहे.